श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर उद्या 26 नोव्हेंबर वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे चंपाषष्ठी. हा दिवस खंडोबा देवाला समर्पित केला जातो. या दिवशी त्रिदेवांची पूजा केली जाते, महादेवाची पूजा केली जाते. कारण महादेवाचा जो अवतार आहे तर खंडोबा देवताचा मल्हारी मार्तंड हा शिवांचा भैरव अवतार म्हणून ओळखला जातो. रविवारच्या दिवशी त्यांची पूजन केले जाते आणि उपवास केला जातो. तर चैत्र पौर्णिमा हा मार्तंड भैरवाचा अवतार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि श्रावणी पौर्णिमेला मल्हारी व बाणा यांचा विवाह झाला होता. माघ पौर्णिमा ही मासदेवीचा जन्मदिवस म्हणून साजरा करत असतो. तर मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी म्हणजे चंपाषष्ठी या दिवशी खंडोबा ऋषीच्या विनंतीला मान देऊन मणी आणि मल्लाचा वध करून खंडोबा नवरात्र मोठ्या उत्सवात घराघरात साजरा केला जातो. खंडोबा देवताला अनेक कुटुंबामध्ये आपले कुलदैवत म्हणून मानले गेलेले आहेत. सटीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य, वांग्याचं भरीत, बाजरीच्या रोडग्याचा नैवेद्य दाखवला जातो. खंडोबाच्या नैवेद्याला चातुर्मास सोडून 8 महिने वांगी चालतात. तर या दिवशी ब्राह्मणांना जेवू घातले जाते. त्यानंतर पानविडा दक्षिणा देऊन नमस्कार घातला जातो. म्हणून या दिवशी आपल्याला मुलांसाठी अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे. नागदिवे का लावावे, कशासाठी लावावे तर पहा, नागदिवे लावल्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते. त्याचबरोबर खंडोबा देवताचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरातील संपूर्ण दारिद्र्य संपत असते. 33 वर्ष आपल्याला धन धान्य समृद्धी कधीच या गोष्टीची कमतरताही भासणार नाही. घरातील इडापिडा, शत्रुपिडा, नकारात्मकता, करणी बांधा सर्व काही नाहीशी होईल. त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी अखंड स्वरूपात वास करेल. मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून प्रगती होईल. असा अत्यंत प्रभावी उपाय जो आहे तो या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री खंडोबा देवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा उपाय जो आहे तर कोणत्या वेळेत करायचा आहे तर हा उपाय आपल्याला माता लक्ष्मी ज्या वेळेमध्ये घरामध्ये येते त्या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. लवकर उठल्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला भंडारा हा टाकायचा आहे आणि या पाण्याने आंघोळ करून घ्यायचे आहे. खंडोबाच्या नैवेद्याला वांग आणि भरीत याचा मान सन्मान करून खंडोबा देवाची पूजा करून वांग आणि भरीत हा नैवेद्य दाखवला जातो भाकरीवर. कारण हा नैवेद्य त्यांना अतिप्रिय आहे. म्हणून या दिवशी घरामध्ये पुरणाचा स्वयंपाक बनवावा आणि हा नैवेद्य आवर्जून बनवावा. या दिवशी मंदिरामध्ये गेल्यानंतर नारळ असेल किंवा हा नैवेद्य आहे वांग भरीत तर हा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे. या दिवशी दिवे कसे लावावे, कशा पद्धतीने लावावे तर याची माहिती पाहूयात. तर पहा, या दिवशी असं म्हटलं जाते की कांदा फक्त आपण चंपाषष्ठीच्या दिवशी खात असतो. या दिवशी ब्राह्मणांना जेवू घातले जाते. त्यानंतर पानविडा दिला जातो आणि खंडोबाची वाहने कुत्रा व घोडा यांनाही या दिवशी ज्वारीची भाकर, वांग्याचं भरीत हे 2 नैवेद्य जे आहेत तर कुत्र्याला आणि खंडोबा देवाला आणि घोड्याला खाऊ घातले जाते. तर सटीच्या दिवशी देवासाठी तेलाचा तुपाचा दिवा आवर्जून लावला जातो. असं म्हटलं जाते की ज्या घरामध्ये माता लक्ष्मीची पूजा करतो त्याच पद्धतीने आपण खंडोबा देवताची घरामध्ये चंपाषष्ठीच्या दिवशी जर पूजाविधी केली तर दारिद्र्य गरिबी दूर होते, अडचणी समस्या दूर व्हायला लागतात. आणि खंडोबा देवाची अशा पद्धतीने पूजा जर विधी केली आपण तर घरामध्ये खंडोबा देवताचं वर्षानुवर्ष आपल्या घरामध्ये सुख संपत्ती कायम टिकून राहते. म्हणून या दिवशी आपल्याला काय करायचं आहे तर असं म्हटलं जाते की खंडोबाचा रविवार हा पवित्र दिवस काही घरामध्ये या दिवशी वारी मागत असतात. म्हणून नवरात्रमध्ये आपापल्या शक्तीनुसार खंडोबासाठी दानधर्म करावा. अन्नदान दिले तरीही चालेल. आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्य चांगलं व्हावं, जीवनाचा आनंद प्राप्त व्हावा, तसंच आपल्यावर येणारं संकट नाहीसे व्हावे म्हणून घरामध्ये रूढीप्रमाणे कुलधर्म कुळाचार पाळावेत. आणि या दिवशी चुकूनही मांसाहारी पदार्थ खायचा नाही. घरामध्ये आपल्याला हे व्रत नक्की पाळायचे आहे. आचरण शुद्ध ठेवायचं आहे. घरातील वातावरण मंगलमय असावं. तर खंडोबा देवाचा आशीर्वाद संपूर्ण घरामध्ये राहत असतो आणि जीवनभर आपल्याला कोणत्याच गोष्टीची कमतरताही भासत नाही. तर या दिवशी खंडोबा देवताला बेलपत्र आणि हळदीचा
जे भंडारा आहे तर तो अर्पण केला जातो। त्याचबरोबर सुक्या खोबऱ्याची वाटी तुकडे जे आहेत तर त्यामध्ये टाकून हे जे भंडारा आहे तर तो कुलदेवताला या दिवशी सकाळी अर्पण केला जातो। आणि एळकोट एळकोट जे मल्हार हा गजर करत आपण त्यांची पूजा जी आहे तर ती विधिवत करत असतो। त्याचबरोबर या मंत्राचा असा अर्थ होता की हे खंडराया देवाराया सर्वत्र भरपूर अन्नधान्य पिकू दे, ज्यायोगी सर्वत्र सुकाळ होईल आणि घरामध्ये सुख समृद्धी राहील, आम्हालाही भरपूर दानधर्म करता येईल, अशा पद्धतीने ही पूजा जी आहे तर ती सकाळी केली जाते। या दिवशी आवर्जून पिवळ्याच रंगाचे कपडे आपल्याला परिधान करायचे आहे। चंपाषष्ठीला नागदिव्याचं महत्त्व काय आहे, कशा पद्धतीने नागदिवे जे आहे तर ते लावले जातात, का लावले जातात, घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहावी, मुलाबाळाचं संरक्षण व्हावं, घरामध्ये पैसा हा टिकून राहावा, सुख आणि शांततेसाठी हे दिवे लावले जातात। हा विधी चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आज केला जातो, म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला केला जातो। हा विधी चंपाषष्ठीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज केला जातो, म्हणजेच मार्गशीर्ष शुद्ध पंचमीला केला जातो। या पूजेमध्ये बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवत असतात, ज्याची संख्या घरातील लोकांच्या दुप्पट असते। म्हणजेच आपल्या घरामध्ये जेवढे व्यक्ती आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला दिवे जे आहेत तर ते बनवायचे आहे। जेवढे सदस्य आहेत तर एकाच सदस्यासाठी आपल्याला 2 दिवे बनवायचे आहे। देवमुटके याच्यासह त्यांची पूजा केली जाते। 2 मुटके हाताने तयार करायचे आहे, गोल लांब असे आपल्याला मुटके तयार करायचे आहेत। मार्गशीर्ष शुद्ध पंचमी तिन्ही सांजेला घरातील व्यक्तीच्या दुप्पट संख्येमध्ये बाजरीचे नागदिवे व देव मुटके पूर्णाचे 5 दिवे तयार करून शुद्ध तुपाच्या वातीने प्रज्वलित करून देवाला ओवाळले जाते। शक्य जर नसेल तर तुम्ही त्यामध्ये तेल टाकून हे दिवे आपल्या देवाजवळ प्रज्वलित करायचे आहे आणि मुलांवरून हे दिवे जे आहेत तर ते ओवाळून घ्यायचे आहे आणि हळदी कुंकू लावायचं आहे। मुलाला पती असेल त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि हे दिवे ओवाळून घ्यायचे आहे, औक्षण करायचे आहे। अशा पद्धतीने हे दिवे जे आहे तर देवाजवळ लावले जातात। आणि दुसऱ्या दिवशी हे दिवे जे आहे तर एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यामध्ये टाकले जातात, ज्यामुळे मुंग्या किंवा ज्या पाण्यामध्ये एखादे प्राणी राहत असेल तर जेव्हा हे दिवे खातात तेव्हा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते, घरामध्ये शांततेचं वातावरण तयार राहते, घरातील वास्तुदोष नकारात्मकता दूर होते। म्हणून हे दिवे जे आहे तर आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी एक कणकेचा दिवा आवर्जून लावायचा आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये 2 वाती टाकायच्या आहेत आणि त्यानंतर हा दिवा जो आहे तर आपल्याला आपल्या देवघराजवळच लावायचा आहे। मुलाला शेजारी घेतलं नाही तरीही चालेल किंवा घेतलं तरीही चालेल, मुलाला शेजारी घ्यायचं आहे, बसायचं आहे आणि त्यानंतर मुलाला शेजारी घेऊन बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, या दिवशी 16 वेळा आपल्याला कालभैरव अष्टकम या स्तोत्राचं पठण करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खंडोबा देवाची आरती करून घ्यायची आहे आणि हा अखंड दिवा जो आहे तर तो कणकेचा दिवा असाच राहू द्यायचा आहे किंवा तुम्ही या दिव्याऐवजी आपण मातीची पंथी घेतली तरीही चालेल किंवा निरंजनी घेतली तरीही चालेल। अशा पद्धतीने पूजाविधी करायची आहे, ज्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी कायम टिकून राहते, मुलांचे होतात, घरात येणारे विघ्न हे दारातूनच नष्ट होतात। म्हणून हा उपाय आणि सेवा करून पहा, सर्व कामात यश मिळेल।